नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज सुरुवातीला सांगून टाकतो की अनेकांनी माझ्याकडे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संपर्क साधून मी प्रतिपक्षावर हिंदी व्हिडिओ टाकत नाही अशी तक्रार केली आहे. तर त्यांना सांगू इच्छितो, मी यापूर्वीच जाहीर केलं होतं की 15 ऑगस्ट नंतर प्रतिपक्षामध्ये हिंदी व्हिडिओ मी टाकणार नाही. पण मी हिंदी व्हिडिओ बनवणार आहे आणि त्या हिंदी व्हिडिओचे प्रकाशन किंवा प्रदर्शन हे प्रतिवाद नावाच्या वेगळ्या चॅनेलवर तुम्हाला बघता येईल. त्याची लिंक मी ह्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ज्यांना माझे हिंदी व्हिडिओ बघायचे आहेत त्यांनी त्या लिंकवर क्लिक करून प्रतिवादवर जावं, तिथे सबस्क्राईब करावं. असो मित्रांनो, आज मी उत्तर प्रदेश बद्दल बोलणार आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी विरोधात जितकी मोहीम चालवली गेली त्याचा सगळ्यात मोठा फायदा जर कुठल्या पक्षाला मिळाला असेल तर त्या पक्षाचं नाव समाजवादी पक्ष आहे. आणि तो पक्ष एक प्रादेशिक पक्ष आहे. गमतीशीर गोष्ट आहे मित्रांनो, तब्बल 40 वर्षानंतर अशी परिस्थिती आली की लोकसभेमधला 2 नंबरचा पक्ष, म्हणजे 3 नंबरचा म्हणता येईल, पण सगळ्यात मोठा एक विरोधी पक्षातला मोठा गट हा राष्ट्रीय गट नाहीये, तर तो प्रादेशिक पक्ष आहे. 1984 मध्ये जेव्हा इंदिरा गांधींच्या हत्येनंतरच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या, त्यामध्ये काँग्रेसचं नेतृत्व अत्यंत तरुण नेतृत्व होतं, नव नेतृत्व होतं. राजीव गांधी हे अननुभवी नेतृत्व होतं. तरीही काँग्रेसला 400 पेक्षा जास्त जागा, मला वाटते 415 का 16 जागा लोकसभेत मिळाल्या होत्या. 415 का 16. आणि त्यावेळेला सगळे राष्ट्रीय पक्ष, कम्युनिस्ट पक्ष असेल, समाजवादी, जनता पक्ष, जनता दल, हे जे काही पक्ष असतात, बाकीचे सगळे जे स्वतःला ऑल इंडिया म्हणवतात पण एखाद दोन राज्यापुरते, एखाद्या राज्यापुरते मर्यादित असतात, अशा सगळ्या पक्षांचा त्यात धुव्वा उडाला होता, ज्यामध्ये भाजप सुद्धा होता. भाजपने अर्थात ती पहिली निवडणूक भाजप या नावाने लढवली होती. त्याच्यापूर्वी भाजप हा जनसंघ या नावाने ओळखला जायचा. तर ते असेल किंवा उत्तर भारतामध्ये अनेक राज्यामध्ये, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान अशा राज्यांमध्ये पसरलेला लोकदल नावाचा पक्ष होता, तो पण संपुष्टात आला. ह्या सगळ्यांना 2, 4, 5 जागा मिळाल्या होत्या. अशा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या 15 जागा, त्यानंतरचा 2 नंबरचा पक्ष होता तेलगू देसम. तेलगू देसम आंध्र प्रदेशातला एक प्रादेशिक पक्ष हा लोकसभेतला 2 नंबरचा पक्ष होता. कारण 415 नंतर 27 जागा मिळवणारा तेलगू देसम हा 2 नंबरचा पक्ष होता, किंवा सीपीएम, समाजवाद, कोणी नाही. तसा आज मोदी विरोधी जी इंडी आघाडी बनली आणि लोकसभेच्या निवडणुका लढवल्या गेल्या, त्यामध्ये काँग्रेस 99-98 जागांपर्यंत आला. पण त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट अशी की काँग्रेस नंतर दुसरा कुठलाही मोठा पक्ष, राष्ट्रीय पक्ष ज्याला म्हणता येईल, कम्युनिस्ट पार्टी असेल किंवा समाजवादी, जनता दल वगैरे वगैरे, अशापैकी कुठलाही पक्ष, बहुजन समाज पक्ष, जो देशाच्या 4-5 राज्यात तरी तगडा पक्ष मानला जातो, आम आदमी पार्टी 2 राज्यांमध्ये त्यांचे मुख्यमंत्री आहेत, पण असा कुठलाही पक्ष काँग्रेसच्या खालोखाल येऊ शकला नाही. तो आलेला समाजवादी पक्ष, ज्याला अवघ्या 3-4 महिन्यापूर्वी मध्य प्रदेशच्या निवडणुकीत कमलनाथ यांनी चिरकुट म्हटलं होतं. ये क्या अखिलेश बखिलेश, क्या है वो, क्या पार्टी है. अशी टिंगल ज्या अखिलेशच्या पक्षाची गेली होती, तो अखिलेशचा पक्ष आज 37 लोकसभा सदस्य घेऊन लोकसभेतला 3 नंबरचा पक्ष झालाय. पण आता ही आघाडी हळूहळू
बोंबलायला लागलेली आहे. ज्या आघाडीने भाजपला 64 वरून काय 32-34 जागांपर्यंत खाली आणलं, ती इंडी नावाची आघाडी उत्तर प्रदेशातल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने हमरा तुमरीवर येताना दिसते. तिथे उत्तर प्रदेशात 9 आमदार असे होते की जे लोकसभेवर निवडून गेले. अशा आमदारांच्या जागा ज्या आहेत आणि एक काहीतरी निवडणूक रद्द झाली, अशी म्हणून 10 विधानसभेच्या पोटनिवडणुका उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या आहेत. आणि त्या सुद्धा आपण इंडी आघाडी म्हणून लढवल्या पाहिजेत यासाठी काँग्रेस आग्रही आहे. अर्थात अखिलेश यादवचा त्याला विरोध नाहीये. पण प्रश्न असा आहे की यातले 5 आमदार जर अखिलेशच्या पक्षाचे होते, त्यामुळे त्या जागांवर अखिलेशचा अधिकार आहेच. पण उरलेल्या 5 जागा अशा आहेत की जिथे अखिलेशच्या पक्षाचे आमदार नव्हते, पण त्या सगळ्या जागा आता काँग्रेसला दिल्या जाव्यात असा काँग्रेसचा आग्रह आहे. काँग्रेसचा आग्रह आहे. वेळ ठीक आहे, जिथे समाजवादी पक्षाचे आमदारच होते त्याच्यावर त्यांचा अधिकार निवडीवर मान्य करा. पण ज्या जागा काँग्रेसच्या नाहीत आणि समाजवादी पण नाहीत, त्याच्यामध्ये समसमान विभागणी पण समजून घेता येते. पण जिथे समाजवादी पक्षाचा उमेदवारच नव्हत्या, त्या 5ही जागा ह्या काँग्रेसला मिळाल्या पाहिजेत, हा जो काँग्रेसचा आग्रह आहे तिथे खटका उडालेला आहे. आणि आता लोकसभेतल्या यशाची खरी किंमत काय आहे ते अखिलेशला समजायला लागले, जे आता हळूहळू उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलेले आहे. जो पक्ष महाराष्ट्रातून नेस्तनाबूत झाला होता, जो पक्ष उत्तर प्रदेशातून नेस्तनाबूत झाला होता, थोडक्यात लोकसभेच्या पातळीवर देशातली सगळ्यात मोठी राज्य ज्यांना म्हटली जातात त्यामध्ये पहिला नंबर उत्तर प्रदेशचा आहे, दुसरा महाराष्ट्राचा आहे. कारण उत्तर प्रदेशमधून 80 खासदार लोकसभेत निवडून जातात, तर महाराष्ट्रातून त्याच्या खालोखाल 48 खासदार निवडले जातात. त्याखाली मग तुमचा बंगाल आहे, बिहार आहे, वगैरे वगैरे. पण या 2 मोठ्या राज्यात काँग्रेस नामशेष झाली होती आणि तिथे काँग्रेस पक्षाला संजीवनी मिळावी म्हणून काँग्रेस पक्ष धडपडत होता. गेल्या लोकसभेत 17व्या लोकसभेत म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला या 2 राज्यात फक्त एक जागा जिंकता आली होती. एक जागा, मतं भरपूर मिळाली होती. पण जागा बरायबरेलीतून सोनिया गांधी आणि इकडे गडचिरोली चंद्रपूरला एक काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. आज तिथे 14 आणि 6 म्हणजे जवळजवळ 20 जागा काँग्रेसला मिळाल्या. त्या काँग्रेसचं कर्तृत्व आहे का नाही, त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी फार मोठा त्याग केलेला आहे. अखिलेश यादव यांनी फार मोठी मेहनत घेतलेली आहे. राहुल गांधींचा चेहरा किंवा राहुल गांधींचा चेहरा एवढ्या बळावर काँग्रेसला उत्तर प्रदेशात जागा जिंकता आल्या नाहीत किंवा महाराष्ट्रात जागा जिंकता आल्या नाहीत. या 2 राज्यामध्ये काँग्रेसकडे नाव घ्यावं असा एकही चेहरा नाही, नेता नाही. तरीही त्यांना जे यश मिळालंय त्याचं कारण त्यांनी योग्य लोकांना त्यांच्या कडेवर बसून हे यश मिळवले. ते आहेत उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव. पण आता एवढं झाल्यानंतर राहुल गांधींना किंवा काँग्रेस पक्षाला यांच्या कडेवर बसण्यात इंटरेस्ट नाही आहे. त्यांच्या डोक्यावर चढायचं असेल तर कडेवर बसलोय, त्यानंतर खांद्यावर बसलं पाहिजे. महाराष्ट्रात आपण बघतो उद्धव ठाकरेंना अधिकाधिक जागा पाहिजेत किंवा आपल्यालाच मुख्यमंत्री म्हणून जाहीर करा, हा त्यांचा दावा आहे. तो काँग्रेस मान्य करायला तयार नाही. आणि तीच गोष्ट उत्तर प्रदेशात नंतरच्या काळात घडणारी असली तरी आज तिथे फक्त 10 पोटनिवडणुका होऊ घातल्यात, त्यातल्या अर्ध्या जागा
काँग्रेसला हव्यात. आणि त्यामुळे या दोन मित्र पक्षांमध्ये उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकांनी खटका उडवलेला आहे. खटका उडवलेला आहे. आणि अखिलेशला कळतं की आज आपण अर्ध अर्ध मान्य केलं तर लोकसभा निवडणूक येईपर्यंत, आपला विधानसभेची 2027 ची निवडणूक येईपर्यंत काँग्रेस पक्ष 403 जागांपैकी 250 जागा पण मारण्यापर्यंत शिरजोर होऊ शकेल. भाजपला उत्तर प्रदेशात हरवायचं आहे, राष्ट्रीय पातळीवर सुद्धा हरवायचं आहे. पण भाजपला रोखताना आणि हरवताना काँग्रेस शिरजोर होता कामा नये याची काळजी अखिलेशला घ्यावी लागते आहे. ज्या विचारसरणीवर मूळचा समाजवादी पक्ष निर्माण झाला होता आणि त्यावर काम करता करता अखिलेशचे पिताश्री मुलायम सिंग यादव हे एवढे मोठे नेता झाले, त्या विचारवंताचं नाव डॉक्टर राम मनोहर लोहिया होत. आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचं एक फार सुंदर लॉजिक मी ऐकलेलं आहे. ते म्हणायचे, मोठ्या राक्षसाचा पराभव करण्यासाठी छोट्या राक्षसाला सोबत घ्यावं लागतं. मोठ्या राक्षसाला मारण्यासाठी छोट्या राक्षसाला बरोबर घ्यावं लागतं. पण पुढल्या काळात एक लक्षात ठेवायचं असतं, तो छोटा राक्षसच मोठा राक्षस होता कामा नये. पण डॉक्टर लोहियांचं दुर्दैव असं की त्यांच्याच पाठीराख्यांनी, समर्थकांनी आणि वारसांनी नेहमी छोट्या राक्षसाला सोबत घेऊन मोठा राक्षस संपवला आणि परत त्या छोट्या राक्षसाला मोठा करून त्याला मारण्यासाठी छोट्या केलेल्या राक्षसाला परत सोबत घेतला. काँग्रेसला हरवण्यासाठी मुलायम सिंग असो किंवा लालू प्रसाद यादव असो यांनी भाजपची मदत घेतली होती. आणि मग आज भाजपला हरवायचं तर त्यांना परत लाचारून काँग्रेस बरोबर मदत घ्यायला लागते. याचं कारण हे लोक एक गोष्ट विसरले की त्यांनी लोहिया ऐकला, पण लोहिया समजून लोहिया व्यवहारात आणला का? डॉक्टर लोहिया म्हणायचे, मोठ्या राक्षसाला संपवण्यासाठी छोट्या राक्षसाला बरोबर घ्यायचं, पण त्याला मोठा राक्षस होऊ द्यायचा नाही. महाराष्ट्र असो किंवा तुमचा उत्तर प्रदेश असो किंवा बिहार असो, तिथे काँग्रेस नामशेष झालेली असताना भाजपशी वैर पत्करताना तुम्ही स्वतंत्र लढू शकत होता. स्वतंत्र लढून तुम्ही भाजपशी टक्कर देऊ शकत होता. काँग्रेस संपलेली होती. पण भाजपला हरवताना काँग्रेसला बरोबर घेऊन काँग्रेसला नवी संजीवनी दिली गेली. म्हणजेच हळूहळू करत जो छोटा राक्षस होता तो मोठा होतोय, म्हणून छोटा झालेल्या किंवा मेलेल्या राक्षसाला संजीवनी देण्याचं पाप त्याच लोहियावाद्यांनी केलं. त्याच लोहियावाद्यांनी केलं ना. त्यामुळे डॉक्टर राम मनोहर लोहिया काय सांगतात याची बाष्कळ बडबड करणारे जे आहेत त्यांना लोहिया कसा समजलेला नाही हे आपल्या लक्षात येते. मुद्दा उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसला 6 जागा जिंकता आल्या, त्यामध्ये राहुल गांधींचा करिश्मा वगैरे सोडून द्या, पण एक गठ्ठा मुस्लिम मतं व्हायला काँग्रेस आणि अखिलेश एकत्र आले, त्याचा फायदा मिळाला. पण तो फायदा आपल्यामुळे मिळाला की तुझ्यामुळे मिळाला? तो सगळाच्या सगळा मला मिळाला पाहिजे की तुला मिळाला पाहिजे, याच्यावरून आता हमरातुमरी सुरू झाली आहे. आणि त्याचं प्रतिबिंब विधानसभांच्या पोटनिवडणुकीवर पडलेलं आहे. अर्थात या पोटनिवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत. कदाचित उद्या हरियाणा वगैरे ज्या विधानसभा निवडणुका होणार आहे किंवा होत आहे आणि झारखंड वगैरे महाराष्ट्र होणार आहे, त्याच्याबरोबरच उत्तर प्रदेशच्या या विधानसभा पोटनिवडणुका उरकल्या जातील. त्यावरून आत्तापासून धुमश्चक्री सुरू झालेली आहे. ती कुठपर्यंत जाईल सांगता येत नाही. कारण एक गोष्ट काँग्रेसला माहिती आहे की आजपर्यंत गेल्या जवळजवळ 30-35 वर्षात क्रमाक्रमाने उत्तर प्रदेशात काँग्रेस नामशेष झाली. तिला आता थोडस जीवदान मिळाले. त्यामुळे 5 नाही सगळ्या 10 पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसने उमेदवार उभे केले आणि ते सगळे पडले, तरी काँग्रेसचं फारसं नुकसान होणार नाही.
काँग्रेसचं नुकसान होणार नाही. पण काँग्रेस सोबत नसली तर आपण लोकसभा निवडणुकीत जे आमदार झाले, ज्या हक्काच्या जागा आहेत त्या सुद्धा घटनेची भीती अखिलेशला भासते. पण अखिलेशला आज काँग्रेस बरोबर नसेल तर पोटनिवडणुकीत सुद्धा भीती वाटायला लागली. आणि ही गंमत असते मित्रा, ही गंमत असते. काँग्रेसला परवा नाहीये अखिलेश बरोबर राहील न राहील, ते लढणार आहे. कारण त्यांना एक गोष्ट माहितीये की आपलं जितकं नुकसान होईल त्यापेक्षा अधिक मोठं नुकसान उत्तर प्रदेशमध्ये अखिलेशचं होऊ शकतं, समाजवादी पक्षाचं होतं. आपलं नुकसान झालं तर परवडतं आपल्याला. काँग्रेस हा ऑल इंडिया पक्ष आहे. तो जो 44 आणि 52 वर अडकलेला तो एकदम झेप घेऊन 99 पर्यंत जायला अखिलेशचा उपयोग झालाय. अखिलेशचा उपयोग संपलेला आहे. काँग्रेसची राजनीती, राजकारण समजून घ्यायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गरज सर्वांनी वैद्य मरो ही काँग्रेसची रणनीती राहिलेली आहे. जोपर्यंत उपयोग होतो आणि आपल्याला गरज आहे तोपर्यंत कुठल्याही पक्षाच्या नाकदुऱ्या काढायलाही काँग्रेस पक्ष कमी करत नाही. पण तोच काँग्रेस पक्ष आज उद्धव ठाकरेंना दाद देत नाहीये, जो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सहभागी झाला. तोच काँग्रेस पक्ष आज एक अखिलेशला किंमत देत नाहीये किंवा अडवणूक करतो. कारण त्यांना माहितीये की आपलं तर काम झालेलं आहे. जसं खटाखट 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 8,500 रुपये तुमच्या खात्यात असं म्हणून मतं घेतली आणि तो मतदार बोंबलत बसलाय, 8.5 रुपये पण त्यांच्या खात्यात आलेले नाहीत. तीच अवस्था अखिलेश यादवची होणार आहे. तीच अवस्था होणार आहे. आणि म्हणून महत्व या गोष्टीला आहे की आपण जे करत असतो ते पुढे आपल्यावरच उलटणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची असते. ती ना उद्धव ठाकरेंनी घेतली ना अखिलेशनी घेतली. स्वबळावर आपल्या मर्यादित क्षेत्रामध्ये तुम्ही कितीही मोठ्या नेत्याला किंवा बलदंड पक्षाला जेरीस आणू शकता. पण तुम्ही कारण नसताना जर तुम्ही त्याला खुल्या मैदानात आणि आखाड्यात आव्हान द्यायला गेलात तर तुमचा फडशा पाडायला त्याला वेळ लागत नाही. तेव्हा ताकद समोरच्याची किती मोठी आहे यापेक्षा आपण किती आत्मघाती पवित्रा घेतो यावर यश किंवा अपयश अवलंबून असतो. अखिलेशनी करायची ती चूक केली. हीच चूक मायावतींनी करून झालेली आहे. आज त्याची किंमत मायावती मोजत आहे. नजीकच्या काळात अखिलेश आणि उद्धव तीच किंमत मोडणार आहे. भाजप तुमच्यासारखाच एक 3-4 राज्यात पसरलेला पक्ष होता. तो काँग्रेसची जागा घेऊन गेला. पण त्याने काँग्रेसची हातमिळवणी करून तुमच्यापैकी कोणाला हरवायचे डावपेच कधी खेळले नाहीत. हे भाजपचं यश आहे. भाजप म्हणजे पक्का काँग्रेस विरोध ही जी इमेज होती त्यांनी भाजपला 2-3 राज्यातला पक्ष सोडून ऑल इंडिया आणि आज सगळ्यात मोठा पक्ष बनवला. आणि हे बाकीचे छोटे आहेत हे आपल्या राज्यातून बाहेर पडून जे उद्योग करायला गेले त्यांचा चंद्रशेखर राव झाला. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्य समितीचा भारत राष्ट्र समिती बनवलं. इतर राज्यात निघाले आणि आपलं राज्य गमावून बसले. अखिलेश यादव किंवा उद्धव ठाकरे यांची अवस्था वेगळी नाहीये. यांची अवस्था वेगळी नाही. आणि म्हणून म्हणायला लागतं की पोटनिवडणुकीमध्ये इंडी अलायन्सचे तुकडे पडायला सुरुवात होणार आहे. माशा अल्लाह माशा अल्लाह, ते आहे ना, भारत तेरे तुकडे होगे इंशा अल्लाह. तसं आपण म्हणायचं इंडी अलायन्स तेरे तुकडे होंगे माशा अल्लाह. सुरुवात उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीत होणार आहे. मित्रांनो, ज्यांना हिंदी ऐकायचंय त्यांनी खाली दिलेल्या लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन ते करावं. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.